आमचे उपराष्ट्रपती पदाचे जे कॅन्डिडेट आहे ते तटस्थ आहेत। त्यांनी आतापर्यंत संविधानाचं रक्षण केलेलं आहे। संविधान समजणारे, संविधान मानणारे असे ते उमेदवार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीची अपील सर्व खासदारांना केलेली आहे, याच्यामध्ये मतदार लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे खासदार असणार आहेत, ती अपील अतिशय महत्त्वाची आहे। ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं, या देशाची लोकशाही वाचावं, त्यांनी मला मतदान करावं, मी तटस्थ उमेदवार आहे, अशी जी अपील आहे ही अपील अतिशय महत्त्वाची आहे। या देशामध्ये यापूर्वीसुद्धा एकदा नीलम रेड्डीच्या त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की खासदारांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून मतदान केलेलं आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे। बहुमत एनडीएकडे आहे। जर आपण आकड्यांचा खेळ जर बघितलं त्यावेळेसही बहुमत होतं ना, तरी पण लोकांनी त्या सद्सद्विवेकबुद्धीला जागरून मतदान केलेलं होतं। आज तशीच परिस्थिती आहे देशाची। आपण पाहिलं असेल, बांगलादेश अनस्टेबल झाला, श्रीलंका अनस्टेबल झाला, नेपाळ अनस्टेबल झाला, पण या इस लोकतंत्र में कुछ तो है, या लोकशाहीत काही तर आहे, या देशाच्या जनतेमध्ये काही तर आहे की जे वाईट होऊ देत नाही, वाईट झालं तर त्याच्यावर कंट्रोल करतं। तसंच या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काहीतरी होईल व्यवस्थित आणि लोक जे मतदान जे आहे ते देशासाठी करतील, ते देशाच्या संविधानासाठी करतील, याची आम्हाला खात्री आहे। थँक्यू सर। कुठेतरी पुण्यात गँगवॉर होत आहे, गँगवॉरचे दृश्य आहे, काय वाटतं? नाही, गँगवॉर पुण्यामध्ये होतच आहे ना। कोयता गँग जी आहे ती कोयता गँग स्पष्टपणे दिसत आहे। गँगवॉर नागपूरमध्ये पाहिले आपण, गँगवॉर पुण्यात पाहिले, तर क्राईम जो आहे, क्राईम रेट हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, कारण की या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला वेळच नाही आहे कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यायला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।